दंडवत प्रणाम। चतुर्विध साधन वंदन करण्यासाठी निघालेली पायी पदयात्रा मानव भक्त परिषद जिल्हा लातूर द्वारा आयोजित केलेल्या पदयात्रेचं आगमन पंचकृष्ण प्रसन्न मंदिर या आश्रमाच्या ठिकाणी आलेलो आहोत। हा जो रोड वाहतो आहे हा आहे श्रीरामपूर नेवासा। या रोडवर या आश्रमाची स्थापना 2008च्या दरम्यान झालेली आहे। तेव्हापासून हा आश्रम आहे। हा आश्रम आम्ही ज्या आश्रमामध्ये काल सकाळी नाश्त्यासाठी होतो म्हणजे पंत बाबा, तेथील त्यांचे बंधू नरेंद्र मुनी सोलनला असतात। त्यांच्या भगिनी या आश्रमाच्या संचालिका तपस्विनी पूजनीय सीमाताई पंजाबी या आश्रमामध्ये काल भेटले। उचित तत्वे आमच्या आपल्या पदयात्रेमध्ये नियोजन नसताना देखील त्यांनी आग्रह केला आणि प्रत्येकांना आपण जे खाल्लं पिल्लं ते जिरल्या जावं, पचन व्हावं म्हणून जिरा सोडा दिला जिरण्यासाठी। तर आणि पुढेही आपल्याला पुन्हा काय जे पळेल ते चांगल्या प्रकारे पचन व्हावं म्हणजे तेही जिरल्या जावं म्हणून हा जिरा सोडा कालही आपल्याला संध्याकाळी मिळालेला होता। जिरा सोडा आपलं अन्न पचन होण्यासाठी, जिरवण्यासाठी। तर असा हा त्याच्यानंतर देवपूजा वंदन। देवपूजेमध्ये देवपूजा वंदन केल्यावर तुमच्या लक्षात येईल चांगल्या प्रकारचे विशेष देवपूजा, तांब्याचे ती पट्टी, त्याच्यानंतर आपले ते आपलं काय म्हणतात वेरूळ। आपण गेल्या वर्षी वेरूळचं स्थान केले तर चतुर्विधीच्या मठाचा जो विटेचा तुकडा आहे म्हणजे ओटा आहे तो आहे। त्याच्यानंतर रिद्धपूर येथील राजमठाची वीट ती आहे। म्हणजे अशा प्रकारे चांगल्या प्रकारचं वंदन, चांगले प्रसाद विशेष, त्याच्यानंतर प्रसादही वंदन आपल्याला करायला भेटलं। तर ताईंनी उचित तत्वे आम्हाला हे जे घडवलेलं आहे म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तर म्हणतात, त्यांनीची शिकवण अंगीकारलेली आहे, घडू दे तुझी सेवा आम्हाला। तर अशा प्रकारे हा सेवाभाव असलेला हा आश्रम, या आश्रमाच्या संचालिका तपस्विनी या सीमाताई या आश्रमाच्या संचालिका आहे। आम्ही ज्यावेळी मागे आलो त्यावेळेस त्यांना त्या आश्रमाला कुलूप होतं बरं का, आश्रमाला कुलूप होतं म्हणून आम्ही निघून गेलो। आणि मग ते म्हणतात फोन करावं का नाही। आता फोन आमच्याकडं काय लक्ष, आमचं चातुष्टवी काम केलं नाही त्यावेळेला। तर तरी परंतु महानुभाव भक्त परिषद जिल्हा लातूर द्वारा आयोजित केलेल्या पदयात्रेकरूंसाठी हे जे उचित तत्वे ही सेवा घडलेली आहे, निर्हेतुक सेवा घडलेली आहे, घडवत आहेत। आणि त्या दिवशी त्यांचे भक्त भेटले ते रस्त्यामध्ये। काय नाव आहे त्यांचं, काय नाव आपका नाम क्या? अनुप गुप्ता। हे गुप्त रूपाने इथं प्रगट झाले। अनुप गुप्ता शिमला से आ गए, शिमला से आ गए, लेकिन शिमला मिर्ची नहीं मिली उनको। यहाँ है ना भरपूर शिमला मिरची आहे, अच्छा जी। तर अशा प्रकारे हे भक्त भेटले। म्हणजे असं परवा दिवशी जाताना म्हटले आम्हाला काहीतरी घडायचं। मी तिकडून येताना बघू तर म्हणले जे काही होईल मी करा, आमचं काही म्हणणं नाही, फक्त वेळेत करा। तर आपण आपल्या त्यांनी जो दिलेला शब्द होता तो यथायोग्य पाळला आणि वेळेतच आपल्याला देवपूजा वंदनासहित जिरा सोडा, पुन्हा सांगतो जिरा सोडा दिला। त्याबद्दल त्यांना महानुभाव भक्त परिषद जिल्हा लातूर द्वारा आयोजित केलेल्या सर्व संयोजकांच्या आणि संचालकाच्या, पदयात्रेकरूंच्या वतीने मी शुभकामना देतो, शुभेच्छा व्यक्त करतो की प्रभू विभो साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आणि आमच्या पंचकृष्ण अवतारांनी आदिकानंद दत्तात्रय महाराजांनी त्यांना नव्हे तर त्यांच्या पाठीशी असलेला जो भक्त परिवार आहे त्यांना पुढे अशाच प्रकारे सहकार्य करावं, जेणेकरून येणारे जाणारे जे भाविक भक्त आहेत ज्या वेळेला कुठं अडचणी सापडले, नाव जर दिसलं आमच्या स्वामींचं तर तो माणूस इथं थबकतो, थांबतो, अरे आपले कोणतरी आहे। तर अशाच प्रकारे त्यांना त्यांचे भक्त बाजूला त्यांचे भक्त सहकार्य करून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची चांगल्या प्रकारे सेवा होईल आणि पुढे चालून त्यांनाही परमार्गाची सेवा घडण्यासाठी अनुसरण घडावं आणि आपल्या परमेश्वराचं जे अच्युत पद आहे त्या पदापर्यंत त्यांनी पोहोचावं
हीच आमची शुभेच्छा. सर्वांप्रती दंड प्रणाम. हे काय?